झी 24 तास एक पाऊल पुढे। आपला जिल्हा आपली बातमीमध्ये दर आठवड्यात आम्ही एक समस्या आणि त्यावरील उपाय आपल्या समोर मांडतो। या आठवड्यामध्ये आम्ही आधार कार्ड संदर्भातली सिरीज आपल्या समोर मांडली। त्यात पुणे, वर्धा, अमरावती आणि नंदुरबार मधल्या आधार कार्ड योजनेचा आढावा आपण घेतला। त्यात या योजनेचा कसा बोजवारा उडाला तेही आपल्या सगळ्यांसमोर आलं। वर्ध्यामध्ये, धुळ्यामध्ये, नंदुरबारमध्ये, अमरावतीमध्ये, पुण्यामध्ये काय परिस्थिती आहे आधार कार्डची ती आपण पाहिली। खरं तर धुळ्यापासूनच या आधार कार्ड योजनेला मोठा गाजावाजा करत सुरुवात झाली। मात्र धुळ्यामधलं जे टेंभली गाव आहे त्या टेंभली गावाच्या सरपंचांनाच अजून सुद्धा आधार कार्ड मिळालं नाही हे सुद्धा मी आपल्यापर्यंत पोहोचवलेलं होतं। एकंदरच कसा बोजवारा उडालाय हे आठवडाभर आपण पाहत होतो। आधार कार्ड योजना मुंबईसह राज्यात कशी राबवणार आणि राज्यात सध्या आधार कार्डची स्थिती काय आहे जाणून घेऊयात UIDAचे डेप्युटी डायरेक्टर अजय भूषण पांडे यांच्याकडून। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी। आणि आधार कार्ड सेंटरवरती काढायला गेल्यानंतर अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो। नक्की ह्या अडचणी काय आहेत, मुंबई महाराष्ट्रामध्ये सध्या काय परिस्थिती आहे आणि काय अडचणी आहेत हे जाणण्यासाठी आपल्यासोबत आता आहेत डॉक्टर भूषणकुमार पांडे, डेप्युटी डायरेक्टर जनरल आहेत UIDचे। त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, सगळ्यात आधी महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे, महाराष्ट्रामध्ये किती लोकांनी आधार कार्डासाठी नाव नोंदवले आणि किती जणांना ते मिळालेलं आहे? महाराष्ट्राची टोटल लोकसंख्या जवळपास 11 कोटी आहे। त्यापैकी जवळपास 4.5 कोटी लोकांनी ऑलरेडी आधारचे एनरोलमेंट केलेले आहे आणि त्यापैकी 4 कोटी 6 लाख लोकांना ऑलरेडी आधार दिलेले आहे। 1 जानेवारी 2013 पासून सरकारी योजनांचे जे पैसे आहेत ते थेट आधार कार्डाच्या माध्यमातून बँक अकाउंटमध्ये जाणार आहेत। तर काय योजना असणार आहे, महाराष्ट्रात काय व्यवस्था बनवण्यात आली आहे, किती जिल्हे निवडण्यात आलेत? नक्की महाराष्ट्रामध्ये 5 जिल्हे निवडण्यात आलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये मुंबईचे दोन्ही जिल्हे आहेत, पुणे, नंदुरबार, अमरावती आणि वर्धा या 5 जिल्ह्यामध्ये आपण हे डायरेक्ट कॅश ट्रान्सफरची स्कीम राबवण्यात येणार आहेत। त्याच्यामध्ये 34 स्कीम केंद्र शासनाची 34 स्कीम आहेत आणि त्या स्कीमचे जे बेनिफिशरी आहेत त्या सर्व बेनिफिशरीच्या आधार लिंक्ड बँक अकाउंट उघडून आणि ज्यांचे असे आधार लिंक बँक अकाउंट असतील त्या सर्व लोकांच्या अकाउंटमध्ये सरळ त्यांना पैसे जे असे पाठवण्याची व्यवस्था करता येईल। झी 24 तास एक पाऊल पुढे।